नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या या नव्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पैठणीचा खेळ आजही रंगणार. मनामनातली गुपितं जाऊबाई मला सांगणार. तेव्हा आता मी चाललो यांच्या घरात. सगळे जण मिळून म्हणूयात, होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. आजच्या आपल्या थोरल्या जाऊबाई आहेत सौ आरती सखाराम सूर्यवंशी. या गृहिणी आहेत. गाणी ऐकणे, टीव्ही पाहणे हे त्यांचे छंद आहेत. पती श्री सखाराम दौलतराव सूर्यवंशी हे बेस्ट मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. मुलगा नरेंद्र हा 10वीत शिकतो आणि धाकटा मुलगा आकाश हा 6वीत शिकतो. आजच्या खेळातल्या थोरल्या जाऊबाई माझ्यासोबत आहेत. सौ भारती वहिनी. नमस्कार वहिनी, खूप खूप स्वागत आहे तुमचं होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये. थँक्यू. टेन्शन घेतलंय? आधी थोडं वाटत होतं, आता थोडं म्हणजे बरं वाटतंय, असं वाटत नाही. मग आता मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही थोरल्या जाऊबाई आहात, मग धाकट्या जाऊबाई इथेच राहतात तुमच्या बरोबर? नाही, त्या घनसरीला राहतात. मग लग्न झाल्या तुम्ही एकत्र असालच ना काही दिवस? हो, थोडे दिवस होतो. मग तेव्हा असं धाकट्या जाऊबाई घरामध्ये आल्या, मग सगळे नियम, सगळ्या चाव्या, सगळ्या किल्ल्या तुमच्या हातात होत्या. मग थोडं त्यांच्या हातात गेल्यावरती काही थोडंसं असं वाटलं का? नाही, असं वाटलं नाही, कारण मुंबईत आपले लहान घरं असल्यामुळे जागेची कमतरता, त्याच्यामुळे त्यांना पण बाहेर राहावं लागलं. बरोबर. मग तुम्ही काही नियम त्यांना शिकवलेत? नवीन घरात आलाय, मग आता हे नियम असतात? नाही, असं काही नाही. आपल्या छोट्या बहिणीसारखं आम्ही तिला सांभाळून. बघा, आता उगाच आपलं इथे मी आलोय आणि असं नाही ना? नाही. बघा, आणि मग आता पैठणी कोण जिंकणार? वाटतंय असं मनात की आपणच जिंकावं. बरोबर आहे, मग तेच बाहेर आलं पाहिजे. मग म्हणा, पैठणी मला जिंकायचीच आहे. आणि आजच्या खेळातली पैठणी मी जिंकणार. आपण चॅलेंज देऊयात दोघं जण म्हणून. वहिनींना म्हणा, आजच्या खेळातली पैठणी मी तिथे म्हणा, पैठणी मीच जिंकणार. आजच्या खेळातली पैठणी मीच जिंकणार. सर लाजत बोललेले आहेत ते, पण मी चॅलेंज दिलंय. आणि आता मला माहिती आहे पुढे पुढे जसा खेळ रंगत जाईल तशी गंमत वाढणार आहे. मला असं कळलं की तुम्हाला गाणी गायला पण आवडतं. गायला असं ऐकायला आवडतात. मग कुठलं गाणं ऐकायलाच की गायलाच? म्हणून दाखवेन. अरे वा. हिरवा निसर्ग या भोवतीने, जीवन करा सफर मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, धुंदवारे. नवरा माझा नवसाचा मधलं, मग तुमचाही नवरा नवसाचा आहे म्हणायला हरकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी गायलत का? असंच म्हणता येईल. असंच म्हणता येईल. मग यांचं नाव काय आहे? उखाण्यातूनच सांगते. काय हरकत नाही, वा ऐकवा ना. कृष्ण म्हणतो राधेला गालात हास, सखाराम रावांचं नाव घेते झी मराठीसाठी खास. मला टेन्शन काय आलं खरं सांगू का? झी मराठी नाव घेते निलेश हावळे आता बास, असं मला वाटलं होतं म्हणता की काय. पण खूप छान आहात आणि मला आवडलं की तुम्ही हळूहळू गप्पा मारायला लागलाय माझ्याशी. तर आता आपण पहिला खेळ खेळायला सुरुवात करूयात. पहिला खेळ अतिशय सोपा आहे. 5 मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. घरातलेच आहेत, नात्यांशी संबंधित आहेत आणि प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला 200 रुपयांचं बक्षीस आहे. अगदी सोपं आहे. पहिला प्रश्न विचारू? हो, चालेल. तुमच्या कुलदेवीचं नाव काय? तुळजापूरची भवानी माता. बरोबर आहे? हो, बरोबर आहे. मला वाटतं की भवानी माता पावलेली आहे तुम्हाला सुरुवातीला. आम्हाला तीच देवी आहे. 200 रुपयांचं हे बक्षीस. पुढचा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमचे पतिदेव SSC किती साली पास आउट झाले? 82. नाही, उत्तर होतं थोडस जरा पुढे गेला तुम्ही. 1979 साली. 79. हा, काही हरकत नाही. आपण आता पुढे जाऊयात. तुम्ही जोडीनं कुलदेवीचं दर्शन किती वेळा घेतलंय? 1 वेळा. 1 वेळा? क्या बात आहे. प्रामाणिकपणा देवीला आवडलाय मला वाटतं. एकदाच गेलो होतो आम्ही दोघं जण. हे घ्या 200 रुपये पुन्हा एकदा. थँक्यू. मला वाटतं की कुलदेवी प्रसन्न आहे. पुन्हा जायला हरकत नाही. जिंका नका जिंकू, पहिलं देवीला जाऊन या. चालेल. पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या सासूबाईंकडून पहिली भेट कोणती मिळाली? साडी दिली. अभिनंदन. इतक्या टेन्शन मध्ये मी काही म्हणजे मला साडीच दिलेली त्यांनी. वा, अभिनंदन. आणि आता 5वा प्रश्न. तुमच्या नणंदेचं लग्न किती साली झालं? 1988 साली झालं लग्न त्यांचं. वा, अभिनंदन. हे घ्या 200 रुपयाचं बक्षीस. वा, क्या बात आहे. काय खेळत वहिनी तुम्ही. आणि फक्त एक प्रश्न कुठेतरी चुकला, तो फक्त SSCचा. काय हरकत नाहीये, पण पुढे तुम्ही अशीच फटकेबाजी करा. आणि आता आपण जाणार आहोत
धाकट्या जाऊबाईंकडे. आजच्या आपल्या धाकट्या जाऊबाई आहेत सौ जयश्री सूर्यकांत सूर्यवंशी या गृहिणी आहेत. रांगोळी काढणे, पुस्तक वाचणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांचे पती श्री सूर्यकांत दौलतराव सूर्यवंशी हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. मुलगी श्रुती ही 4थीत शिकते आणि मुलगा प्रतीक हा 2रीत शिकतो. आणि आता माझ्यासोबत आहेत आमच्या धाकट्या जाऊबाई जयश्री बहिणी. नमस्कार बहिणी. स्वागत आहे तुमचं थँक्यू. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये. मग आता तिकडे तर फटकेबाजी झाली, तुम्ही आता बाहेरून ऐकलं असेल थोडं थोडं काय काय झालं, किती धमाकेदार उत्तरं त्यांनी दिली. तुम्ही पण आता मनमोकळ्या गप्पा मारा, प्रयत्न करेन. बरं मला असं विचारायचंय की तुम्ही इकडे असता आणि गावी तुमच्या सासूबाई असतात. सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहेत खरंच. म्हणजे मनापासून मी सांगते, दोघंही सासू सासरे इतके देवगुणी माणसं आहेत. अगदी म्हणजे खरंच माझ्या वडिलांना जसं पाहिजे होतं ना घर, अगदी तसं घर मिळालं मला. बरं तुमचे हे आता नाव तुम्हालाच विचारतो की डायरेक्ट सांगते की उखाणच सांगणार? चालेल, उखाणा घेते मी. वा सगळी तयारी आहे इकडे पण. वा मस्त. सासूबाई प्रेमळ, जाऊबाई हौशी, सूर्यकांत रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात या कार्यक्रमाच्या दिवशी. जाऊबाई काय म्हटलात तुम्ही? सासूबाई प्रेमळ, जाऊबाई हौशी. हा परत घेऊ का? नाही बरोबर म्हटलात, पण जाऊबाईंचं पण तुम्ही इकडे प्रेम व्यक्त केलंय. मग आता त्यांना पैठणी देऊन टाकूयात. नाही चालेल, खरंच माझी इच्छा आहे मनापासून. बरं मग पैठणीकडे पुढे येतो. मग आता एक छानसा प्रश्न तुम्हाला विचारतो की त्यांचा एक आवडता गुण सांगा तुमच्या या जाऊबाईंचा. त्या भरपूर आहेत. एक सांगायचं त्यातला सगळ्यात. प्रेम समजून घेतात त्या दुसऱ्यांना, म्हणजे समोरच्यांना त्या कधी असं नाही म्हणू शकत नाहीत. आणि आता एका शब्दात खरं उत्तर द्यायचं, खरं प्रामाणिक, त्याला काही हिडन गुण ठेवले तुम्ही. चालेल. एक नावडता गुण कुठला? नावडतं म्हणजे चिडतात लवकर चिडतात. मग त्यांच्या चिडचिडीचा कधी त्रास नाही झाला? आम्हाला नाही. घरच्या म्हणजे मुलांवर वगैरे चिडणारच ना, साहजिक आहे. नाही कधीच नाही. बर. आणि आता यांचं नाव तर तुम्ही घेतलं, मग पोलीस खात्यातले आहेत. मग पोलिसी खाके असतो का घरात? पोलीस म्हणजे ते पोलीस ऑफिस मध्ये कामाला आहेत ते. हो पण नाही तिथं अगदीच हे आहेत ते, खूप म्हणजे हे आहेत, त्यांना राग वगैरे येत नाही. मी जर मुलांना ओरडली ना तर त्यांना माझ्यावर चिडतील ते, असे आहेत. बरं. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही गाणी पण खूप छान गाता. एखाद दुसरी लाईन. एखाद दुसरी लाईन आमच्यासाठी गावा. चालेल. गा मग. देव जरी मज कधी भेटला, म्हणेन प्रभू रे माझी आजीवन दे मम बाळाला. देव जरी मज कधी भेटला. वा. खरंच म्हणजे प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या बाळांसाठी सगळं करायचं, आणि तुमची बाळही बघतात तुम्हाला आता. आणि म्हणजे माझ्या मुलाची पण स्टोरी आहे ती, म्हणजे त्याला खूप ह्याच्यातून आम्ही वाचवलंय. त्याला प्रॉब्लेम झाला होता. काय झालं होतं त्याला? त्याला पित्ताशयाची गाठ म्हणजे पिशवी काढली आहे त्याची. डॉक्टरने 48 तास दिलेले आम्हाला. म्हणजे आम्ही खूप ह्याच्याने वाचवलंय त्याला. आणि आमच्या ताईंचं आणि भाऊजींचं खूप म्हणजे आम्हाला आधार होता तुम्ही. नाही काय त्याच्यात आता मला वाटतं की जेव्हा आयुष्य माणसाला मिळतं त्यानंतर देवाचे आभार मानायचे असतात, त्यानंतर एक आनंद अश्रू आला पाहिजे असं. देवाचं माझ्या मनात नेहमी हे आहे खरंच. आणि मग इथे गंमत तुम्हाला बघायला मिळाली का की त्यांनी बोलता बोलता पटकन म्हणाल्या की जाऊबाईंची खूप साथ होती, आणि मला वाटतं हीच साथ या खेळात सुद्धा आम्हाला गरजेची वाटते. आणि हेच सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की एकत्र कुटुंब किती महत्वाचं असतं. वा. आणि आता हसत मुखानं आपण पुढचे काही प्रश्न ऐकूयात. 5 प्रश्न आहेत. तयार आहात? हो. तर तुमचा पहिला प्रश्न आहे, तुमचं मूळ गाव कोणत्या तालुक्यात आहे? निलंगा. अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही. 200 रुपयांचं हे रोख बक्षीस तुम्ही जिंकलेला आहात. अभिनंदन. थँक्यू. खूप छान तुम्ही सुरुवात केली. आता पुढचा मस्त प्रश्न विचारतो, माझ्या आवडीचा आहे हा प्रश्न. तुमच्या मिस्टरांचा आवडता नायक कोणता? अमिताभ बच्चन. सगळ्यात बरोबर प्रश्नाचं उत्तर दिला. हे घ्या 200 रुपये. वा. पुढचा प्रश्न आहे तुमचा, सासू सासऱ्यांना कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? म्हणजे जुने आहेत ना ते खूप. लोकगीत म्हणा, लोकसंगीत, असं ओल्ड फॅशन आहेत. हो, ओल्ड फॅशन संगीत म्हणजे लोकसंगीत तुम्ही म्हणलं. लोकसंगीत. हो चालेल. भक्ती संगीत असं थोडस जवळच त्याचं उत्तर होतं, पण उत्तर चुकलंय. काही हरकत नाही. याच्याने माहिती तरी झाली ना मला. म्हणजे माहिती झाली, हे पण बरोबर आहे की याच्यातून तुम्हाला माहिती झाली. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुमचे मिस्टर गावी गेल्यावर तुमच्या सासूबाई त्यांच्यासाठी कोणता खास पदार्थ करतात? पुरणपोळ्या. अगदी ठाम आहेत. हो अगदी. उत्तर बरोबर आहे. बरोबर. चुकलंय उत्तर तुमचं, कारण तुमच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितलं एक विशिष्ट प्रकारची टोमॅटोची चटणी आहे ते बनवतात. मला नाही माहिती नव्हतं हे, पण माहित झालं हे पण तुम्हाला. वा. आणि आता
5वा प्रश्न बघा, याचं उत्तर तरी बरोबर दिलं पाहिजे. पोलीस डिपार्टमेंट आधी मिस्टरांनी कुठं ट्रेनिंग घेतलं होतं? मुंबईमध्येच होतं, BST मध्ये. अगदी बरोबर. हे घ्या 200 रुपये रोख. थँक्यू. क्या बात आहे. किती पाकिट मिळाली आपल्याला? 3 पाकिट म्हणजे पण मी खुश आहे, माझ्यापेक्षा एक जास्त ताईंना मिळालं. पण खेळ हा खेळ आहे, आहे, कोणतरी बरोबर आहे. हो, ते तर एकच आहे. जिंकणार हा, आहे. चालेल. आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी.